2 दिवसांनाच महिला जागतिक दिन आहे. महिला सक्षमीकरण असे सगळीकडे आपण ऐकतो. पण महिलांचं आणि मुलींचं सक्षमीकरण करण्यापेक्षा मुलांचं सुद्धा आणि पुरुषांचं सुद्धा सक्षमीकरण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा आपण एखादा कार्य करतो तेव्हा संसारामध्ये एखादा गाडा करायचा तर दोन्ही चाकं समांतर पाहिजे. तेव्हा पुरुषांना स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषांची साथ हवी असते. त्यांचं अंडरस्टँडिंग तेवढंच लागतं. त्यामुळं फक्त महिलांचं सक्षमीकरण चालणार नाही तर सगळ्यांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या वर्षाला ध्येय आहे की महिला सक्षमीकरण. पण या महिलांचं सक्षमीकरणाबरोबरच मुलांचं आणि पुरुषांचं सुद्धा सक्षमीकरण करणं, त्यांना स्त्रियांविषयी, मुलींविषयी आणि सगळ्यांविषयी जाण असणं तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की या दिनानिमित्त आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. कारण करोनामध्ये आपण सगळ्यांनीच अनेक गोष्टींना आपण सामोरं गेलेलो आहोत. अनेक आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांना मुकलो आहोत. त्याच्यामुळे आपण ठीक तर सगळं ठीक. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या तब्येतीला आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्याचं जपलं पाहिजे. खरं सांगायचं तर माझ्या आशाताईंचे अनेक प्रश्न आहेत, अंगणवाडीचे अनेक प्रश्न आहेत. आणि मला नक्कीच आपल्या सगळ्यांना एक दाखवंच वाटतं की आशाताईंचे अनेक प्रश्न आहेत. बऱ्याच वेळेला त्यांचे उपस्थित बसलेले आपण सगळ्यांना पाहतो. पण नक्कीच त्यांचे प्रश्न आदरणीय दादांच्या कानावरती घालून नक्कीच ते सोडवण्याचा प्रयत्न करीन असे यावेळी मी सांगू इच्छिते. कारण हा प्रश्न अत्यंत त्यांच्या निगडीचा आहे. मला माहिती आहे बऱ्याच वेळेला आशाताई माझ्याकडे येतात त्या कामासाठी. आणि अंगणवाडीचाही अनेक वेळा माझ्या प्रदेशमध्ये संबंध आलेला आहे. कारण आपल्याला माहितीच असेल विद्यार्थी प्रतिष्ठान ही शैक्षणिक संकुल आहे आमच्याकडे. KG to PG असं आमच्याकडे अभ्यासक्रम आहे. जवळजवळ आमच्याकडे 30,000 विद्यार्थी शिकतात. फक्त मेडिकल कॉलेज सोडलं तर सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत, सगळ्या प्रकारची माध्यमं आहेत. आणि त्या विद्यापीठांच्या मॅनेजमेंटमध्ये मी ट्रस्टी आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगणवाडी टीचर्सच्या कुठल्याही टीचर्सच्या जे काही प्रश्न अडीअडचणी आहेत त्याची जाणीव मला अगदी पूर्णपणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.